नमस्कार, रोकठोक पर आपलं स्वागत. प्रेक्षक, मी डॉक्टर उदय निरगुडकर. आज आपण पुन्हा एकदा दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात म्हणजे जेएनयू मध्ये सुरू असलेल्या घडामोडींची चर्चा करणार आहोत. सध्या जेएनयू वादाचं केंद्र बनलंय. अफजल गुरुच्या स्मृतिदिन साजरा करताना तिथे विद्यार्थ्यांनी भारत विरोधी घोषणा दिल्या. तेव्हापासून हा वाद सुरू झाला. भारत की बर्बादी तक जंग रहेगी किंवा भारत के टुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह अशा देशविरोधी घोषणा त्यावेळी देण्यात आल्या. त्यानंतर जेएनयू स्टुडंट युनियनचा नेता कन्हैया कुमार याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक देखील झाली. पण त्याला कोर्टाच्या आवारात झालेली मारहाण किंवा वकिलांचं आक्षेपार्ह वर्तन, कन्हैयाची जामिनावर झालेली सुटका आणि जेलमधून परतल्यानंतर त्यानं केलेलं नवं वादग्रस्त भाषण, त्या भाषणाची सोशल मीडियावरनं पसरलेली लाट या निमित्तानं परिस्थिती आणखीनच चिघळली. कन्हैयानं जे तासभराचं भाषण केलं त्यात अनेक आरोप केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर गुरुजी आणि मुसोलिनी यांची भेट झाल्याचा दावा कन्हैयानं त्यात केला होता. मात्र जेएनयू मधले प्राध्यापक मकरंद परांजपे यांनीच त्याला उघडं पाडलं. ते देखील जेएनयूच्या आवारात कन्हैयानं भाषणात मांडलेले अनेक मुद्दे परांजपेंनी खोडून काढले. आता प्रश्न असा आहे की कन्हैयासारख्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात हे विचार घुसतात तरी कुठून? त्याचंही उत्तर आता समोर आलंय. जेएनयू मध्ये मकरंद परांजपे सारखे मध्यममार्गी प्राध्यापक जसे आहेत तसेच निवेदिता मेनन यांच्यासारखे चिथावणीखोर भाषण देणाऱ्या प्राध्यापक देखील आहेत. भारतानं काश्मीरवर जबरदस्तीनं कब्जा केलेला आहे. काश्मीर स्वतंत्र असावं, भारतात असावं की पाकिस्तानात असावं याबाबत जनमत का घेतलं जात नाही? काश्मीरच नाही तर मणिपूर आणि नागालँडमध्ये देखील भारतानं बेकायदा अतिक्रमण केलेलं आहे. भारताच्या 30 ते 40% भूभागावर फक्त मिलिटरीचं राज्य आहे. लष्करात दिलेल्या विशेषाधिकाराखाली लोकांना चिरडलं जातं. असे एकाहून एक वादग्रस्त विचार या निवेदिता मॅडम विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. आता यांच्यासारख्या प्राध्यापिका असतील तर मग कन्हैयासारखे विद्यार्थी नकारात्मकता यायला किती वेळ लागणार? राष्ट्रविरोधी भूमिका घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हीच मंडळी पाठबळ देतात का? एखादा मुद्दा मांडण्यापूर्वी कन्हैयासारखी मंडळी ऐतिहासिक तथ्य लक्षात का बरं घेत नाहीत? आणि नकारात्मकता ठासून भरलेली ही विद्यार्थ्यांची पिढी नेमकी कोणत्या काळात वावरते? विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली हे आरोप का करतायत आणि त्या आरोपामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य आहे की नाही हे तपासून का बघत नाहीत? विद्यापीठा म्हणजे सकारात्मक ऊर्जेची केंद्र असायला हवीत, पण ती नकारात्मकतेची प्रतीक का बनतायत? आणि जेएनयू मधली नकारात्मकता नेमकी येते कुठून? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. जेएनयू वादाचं मूळ कशात? जेएनयू वादाचं मूळ कशात या कार्यक्रमात सुरुवातीला आपल्या बरोबर आहेत, त्यांची ओळख मी करून देतो. आपल्या सोबत आहेत प्रकाश बाळ जोशी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक. प्रकाशजी, आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत प्राध्यापक मकरंद परांजपे, जेएनयूचे प्राध्यापक मकरंद परांजपे आपल्या बरोबर आहेत. मकरंदजी, आपलं स्वागत. आणि प्राध्यापक मिलिंद आव्हाड हे देखील जेएनयू मधले अत्यंत महत्वाचे प्राध्यापक आहेत, त्यांचं या कार्यक्रमात स्वागत. हा जो संपूर्ण जेएनयूच्या वादाच्या मुळाचा मुद्दा आहे तो आपण दोन भागात त्याची चर्चा करणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा आहे जो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकतो आणि तो पहिला मुद्दा आहे, कन्हैयाचे आरोप तथ्यहीन आहेत का? कन्हैयाचे आरोप तथ्यहीन आहेत का? आपल्यासोबत मकरंद परांजपे आहेत. मकरंद परांजपे, जेलमधून सुटल्यानंतर कन्हैयाने एक जोरदार भाषण केलं. ते भाषण निश्चितच प्रभावी होतं. त्याहीपेक्षा सुद्धा त्या भाषणाला सोशल मीडियावरून प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देखील मिळाला. परंतु त्या भाषणातले मुद्दे आपल्याला तथ्यहीन वाटल्यामुळं आपण जेएनयूच्या आवारातच त्याचा प्रतिवाद केलात, त्याच्यावर उत्तरही दिलं, त्याच्या वक्तव्यावर तुम्ही थेट भूमिका घेतलीत. अशा प्रकारची थेट भूमिका अलीकडे कोणी घेत नाहीत. किंबहुना जर घेतली तर त्यांना देशद्रोही किंवा देशप्रेमी, नॅशनलिस्ट किंवा अँटी नॅशनलिस्ट अशी लेबलं लावली जातात. तुम्हाला थेटरित्या कन्हैया, जो आजचा हिरो आहे असं म्हटलं जातं, त्याला थेट आव्हान द्यावं असं का वाटलं? सर्वप्रथम मला म्हणायचं आहे की मराठीच्या विचारधारेबरोबर स्वतःला जोडण्याची संधी साधली त्याच्याबद्दल आभार. मला असं म्हणायचं आहे की त्या दिवशी कन्हैया कुमार मंचात होणार होते मला माहितीच नव्हतं. कारण की हे जेएनयू जे जेनुटा टीचर्स असोसिएशन आहे त्यांनी आयोजन केलं होतं टीचिंगचं, आणि त्याच्यात मला त्यांनी आमंत्रण दिलं होतं. आणि मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा मला दिसलं की त्या मंचाला सगळ्या विद्यार्थ्यांनीच घेरून टाकलं आणि कॅप्चर केलंय.
जिथे कनन्या पण स्वतः तिकडे होते आणि मी बोलायला लागलो त्याच्या आधी एका दुसऱ्या बाईंना तिथे बसवलं आणि पुढच्या प्रोग्रामची अनाउन्समेंट पण केली. म्हणजे जी एक लेक्चर किंवा टॉकची प्रणाली चालली होती टीचिंगची, त्याच्यात त्यांनी बदलून टाकली जी व्यवस्था होती. तर मला जरा आश्चर्य वाटलं. पण कारण की कन्हैयाजी तिकडे उभे होते म्हणून मी सहजच त्यांना हे प्रश्न विचारले. म्हणजे माझ्या मनात असं काही नव्हतं की त्यांच्यावर हमला साधला पाहिजे, बिलकुलच नाही. पण मग त्याच्यानंतर अशा मीडियात आलंय की मी त्यांना असं प्रश्न विचारले वगैरे. पण ते सगळं संयोगानेच झालं असं मला म्हणायचं. पण ही गोष्ट खरी की मला असं वाटतं की कन्हैया एक प्रतिभाशील विद्यार्थी आहेत. त्यांच्यात एक प्रकारे लोकांना ओढण्याची पण शक्ती आहे आणि फार त्यांची एक नाटकीय स्टाईल आहे असं म्हणता येईल. आणि आवेशात येऊन जातात आणि काय काय बोलून जातात. मकरंद परांजपे हे जे काय बोलून जातात, नाटकीय शैली आहे, आवेश आहे. परंतु नाटकीय शैली आणि आवेश हे असून चालत नाही, हातात तथ्य असावं लागतं. माझ्या माहितीप्रमाणे कन्हैयानी त्याच्या भाषणामध्ये तेच मला म्हणायचं होतं. त्यावेळचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी मला तेच यांची आणि म्हणायचं होतं. मुसोलिनी याची भेट झाल्याचा उल्लेख केला होता. त्याविषयी काय सांगाल? हो, नाही मला तेच म्हणायचं होतं की या आवेशात येऊन अनेक गोष्टी बोलल्या जातात पण त्याच्यात तथ्य कमी आहे. आणि मला असं वाटतं की JNU पासून ज्या प्रकारची राजनीती पुढे येते छात्रांपासून, त्याच्यात नाट्य आणि रेटॉरिकल जास्त त्याच्यात दिसते शैली आणि तथ्य कमी आहेत असंच मला म्हणायचं होतं. आणि असेच अनेक फॅक्च्युअल एरर्स ह्यांच्या बोलण्यात मला आढळले. एक त्यांनी त्यांच्या फेमस त्यांची जी स्पीच होती 10 तारखेची, त्याच्यात त्यांनी सांगितलं की झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.